या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आम्हा प्रत्येकाची तू काळजी घेतली. पवित्र देव बापा, आम्हा प्रत्येकाची गरज तू पूर्ण केली. पवित्र देव बापा, आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमच्या सोबत राहिलास, आमचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस प्रभू. आमच्या आजारामध्ये आम्हास आरोग्य दिलं. पवित्र देव बापा, परमेश्वर देव बापा, आमच्या प्रार्थनेची उत्तरं तू दिलीस, आम्हास आनंदित केलंस, आम्हास आशीर्वादित केलंस प्रभू. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभूचे. तुझ्या त्या दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी, अगाध अशा त्या प्रेमासाठी पवित्र देव बापा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो प्रभूचे. आभार प्रदर्शनासह पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समोर येत आहोत. पवित्र देव बापा, या पवित्र वारी ही सुंदर संधी तू आम्हास दिली प्रभू. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र तू आम्हास करत आहेस. पवित्र देव बापा, तुझी भक्ती करण्याची ही संधी, शक्ती तू आम्हास दिली प्रभू. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, प्रभू देव बापा, तुझी उपस्थिती आम्हामध्ये असू दे. पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आमचे अपराध तू आम्हा क्षमा कर प्रभूचे. पवित्र देव बापा, आम्हा शुद्ध आणि पवित्र कर प्रभूचे. तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याकरिता सहाय्य कर देव बापा. तुझ्या उपस्थितीने आम्हास आशीर्वादित कर देव बापा. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारी मोकळीकता प्रभू, तो सर्व प्रकारचा आनंद प्रभू, ती शांती, ते आशीर्वाद आज एक बार पुन्हा आम्हास अनुभवता येऊ दे प्रभू. होय पवित्र देव बापा, परमेश्वर देव बापाची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आम्ही आठवण करीत आहोत आमचे प्रियजन जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू, दवाखान्यात आहेत. अशा प्रत्येकावर तू दया कर, त्यास उत्तम आरोग्य दे आणि पवित्र देव बापा, तुझं गौरव तू करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत पवित्र देव बापा, त्या प्रत्येकाचंही सहाय्य कर. देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये
आम्हास उत्तम वातावरण दे. देई बापा, तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित आणि आशीर्वादित कर प्रभू. पुन्हा एकदा आजची ही सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करीत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देई बापाला धन्यवाद देऊया. त्याला सामोरे जाऊया या भक्तीमध्ये. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून 269 नंबरचं जे गीत आहे ते यावेळेस आपण गाऊया. बंधूंचे मिळणे मधुर है, बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणे. प्रेमळ ही वदने मधुर कर, प्रेमळ ही वदने ही प्रेमळ वचने सुधेचा सदनु पाऊस कोसळणे. ही प्रेमळ वचने सुधेचा सदनु पाऊस कोसळणे. हे शास्त्र सांगते प्रेमच ईश्वर पाहा, अन्य न कोणी परी आपुला बाप हा. या सनिध रमणे हीच आपुली स्पृहा. काय तुझे वदने आणखी काय तुझे वदने. या बधू संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे. या बधू संगमे केले भूवर स्वर्गाचे येणे. चरिते ही भिने आपुली, चरिते ही भिने परिसर एकते मध्ये गोविली सुंदर श्रीरत्ने. परिसर एकते मध्ये गोविली सुंदर श्रीरत्ने. हे केले जाने अद्भुत त्याला स्तवू, श्री ख्रिस्ता हृदयी पूर्णपणे साठवू. त्या विश्वबंधूचे यश हर्षे गाजवू. इहलोकी जगणे यापुढे, इहलोकी जगणे हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. बंधूंचे मिळणे मधुर हे, बंधूंचे मिळणे
जरी देव पाहिजे इथेच तरी तो भक्ता सापडणी. ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे. बंधूंचे मिळणे मधुर आहे, बंधूंचे मिळणे. जरी देव पाहिजे इथेच तो भक्ता सापडणे. ज्या ठिकाणी परमेश्वराची लेकरं एकत्र येतात, आमचा ज्येष्ठ बंधू आमचा प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्यामध्ये जे आम्ही सर्व एका कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी आहोत, त्या आम्हा प्रत्येकाचं एकत्र येणं हे आम्हामध्ये परमेश्वराची उपस्थिती घेऊन येण्यासारखं आहे. आणि म्हणून टिळक फार सुंदर त्याचं वर्णन करतात की इहलोकी जगणे यापुढे इहलोकी जगणे हे आपुले म्हणजे सर्व जगाचा बंधुवर्ग करणे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक कुटुंब आणि या कुटुंबाचा प्रमुख जो आहे तो म्हणजे आमचा परमेश्वर, आमचा निर्माणकर्ता, आमचा ख्रिस्त, ज्यामध्ये सर्व काही आणि ज्याच्यासाठी सर्व काही उत्पन्न करण्यात आलेलं आहे. हा आमचा कुटुंब प्रमुख आहे. आणि म्हणून आम्हाला माहिती आहे की आमच्या घरामध्ये कुठलीही अडचण असो, आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कुठलीही समस्या असो, कुटुंब प्रमुख जो आहे तो त्या समस्येला हाताळण्याचा प्रयत्न करतो, त्यावर तो उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जर आमचा प्रमुख आहे तर हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, सर्व समस्या, सर्व गोष्टी पाहून घेणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून पुन्हा एक गीत जे आपल्या सर्वांना गाता येईल त्या गीताद्वारे प्रभूची स्तुती करूया. उपासना संगीतामधून 117 नंबरचं जे गीत आहे की कोण मित्र येशूवाणी. हा प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा ज्येष्ठ बंधू आहे तोच आमचा उत्तम मित्र देखील आहे. कोण मित्र येशूवाणी. येशूवाणी सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तोडूनी साय करी सुसाया. त्याकडे कधी न जाता शांती खरी हरवली, शोक किती करीतो. मोह असले की चिंता कारी दिसे त्रासाया. धैर्य नच सुटू दे प्रभुला सांगाया. सर्व दुबळास पाहे चित्त वृत्ती जाणतो. मित्र प्रिय जसा हात धरी म्हणतो. कष्टी जरी श्रमलेले खाव जड वाहाया. त्यासही उपाय केले जा प्रभुला सांगाया. मीठ जरी तुझ सांगाया. तोची सखा
पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया आणि आज वेरोनिका वहिनी एक स्तोत्र वाचते. मसीह में सभी प्रियजनों को मेरा सलाम. भजन संहिता 37 1 से लेकर 10 तक 37. कुकर्मियों के कारण मत कुढ़, कुटिल काम करने वालों के विषय डाह न कर, क्योंकि वे घास के समान झट कर जाएंगे और हरी घास के समान मुरझा जाएंगे. यहोवा पर भरोसा रख और भला कर, देश में बसा रहे और सच्चाई में मन लगाए रहे. यहोवा को अपने सुख का मूल जान और वह तेरे मनोरथों को पूरा करेगा. अपने मार्ग की चिंता यहोवा पर छोड़ और उस पर भरोसा रख, वही पूरा करेगा. वह तेरा धर्म ज्योति के समान और तेरा न्याय दोपहर के उजियाले के समान प्रकट करेगा. यहोवा के सामने चुपचाप रह और धीरज से उसकी प्रतीक्षा कर. उस मनुष्य के कारण न कुढ़ जिसके काम सफल होते हैं और वह बुरी युक्तियों को निकालता है. क्रोध से परे रह और जलजलाहट को छोड़ दे. मत कुढ़, उससे बुराई ही निकलेंगी, क्योंकि कुकर्मी लोग काट डाले जाएंगे और जो यहोवा की बाट जोते हैं वे पृथ्वी के अधिकारी होंगे. थोड़े दिन के बीतने पर दुष्ट रहेगा ही नहीं और तू उसके स्थान को भली भांति देखने पर भी उसको न पाएगा. मेरे प्रियो, इस भजन को दाऊद ने लिखा है और अगर हम दाऊद का पूरा जीवन काल देखें शुरुआत से लेकर उसके मृत्यु तक, तो वो किस तरीके से परमेश्वर पर भरोसा रखता था हम ये भली भांति जानते हैं. इसके 4 और 5वें वचन पे मैं गौर करना चाहूँगी कि यहोवा को अपने सुख का मूल जान और वह तेरे मनोरथ को पूरा करेगा. अपने मार्ग की चिंता यहोवा पर छोड़ और उस पर भरोसा रख, वह पूरा करेगा. मेरे प्रियो, हम बहुत अच्छे से जानते हैं दाऊद और गोलियत की उस किस्से को, है ना. वो से 13 या 14 साल का बच्चा था, है ना, छोटा सा था. और जब शूरवीरों की सेना भी, इजरायलियों की वो शूरवीर सेना जो युद्ध में जाती है, उन्होंने भी जाने से नकार कर दिया. उस समय ये 14 साल का बच्चा राजा शाऊल को कहता है कि मुझे जाने की अनुमति दे. उसे सभी प्रकार के वो जो पहले तो नहीं मानते, फिर मानते हैं, लेकिन उसे जो युद्ध में जाने से पहले जो शस्त्र दिए जाते हैं, जो क्या बोलते हैं उसको, उरस्त्रान वगैरह वगैरह जो भी है, वो जो दिए जाते हैं, तो वो बोलता मैं वो नहीं लेकर जाऊंगा. मैं क्या लेकर जाऊंगा? वो छोड़ देता है उसको. मैं केवल यहोवा के नाम से जाऊंगा बोलते हैं वहाँ पे. यहोवा मेरी ढाल है. वो उस बात को वहाँ पर कहता है. मेरे प्रियो, जितने भी आश्चर्य कर्म परमेश्वर ने दाऊद के जीवन में किए हैं और जो दाऊद ने स्तुति के रूप में इन भजनों में लिखा है, ये उसके जीवन की गवाही है कि परमेश्वर उसके जीवन में उपस्थित था और परमेश्वर ने उसके जीवन में क्या क्या नहीं किया, है ना. एक छोटा सा बच्चा और वो धाड़ धिप्पड़, वो ऊंचा पूरा गोलियत, है ना, उसको केवल एक, अब ये मेरी इमेजिनेशन भी बोल सकते हैं आप कि उसने गोफन से उसको जब सर पर मारा. हम देखते हैं कि कई बार हम पर जब हमला होता है तो अगर सामने से फेस टू फेस हमला हो तो हम पीछे की ओर जाते हैं, है ना, पीछे की ओर गिरते हैं. परंतु वचन ऐसा कहता है कि उसके सिर पर जब उसने मारा तो वो मुंह के बल जा गिरा. गोलियत मुंह के बल गिरा ना. तो ये मेरी बस इमेजिनेशन है. मुझे ऐसा लगता है कि उसने तो सर पर मारा, पर परमेश्वर ने पीछे से एक टपली उसके सर पर मारा जिससे कि वो नीचे गिर गया. एक बताने का तात्पर्य सिर्फ खुदा कितना महान है ना, वो इतना बड़ा था. हमारे जीवन में भी बहुत सारी समस्याएं बहुत बड़ी होती है ना, परिस्थितियाँ बहुत बड़ी होती है. हाँ, सब चीज़, दुखों में, अमीरी में, गरीबी में, सब चीज़ हर एक परिस्थिति में बहुत बहुत बड़ी होती है. लेकिन उन सब परिस्थितियाँ यदि आप यहोवा पर भरोसा रखते हैं और यहोवा को अपने सुख का मूल जानते हैं, जो कि हर एक परिस्थिति में आप देखते हैं, वो खुद के बेटे अबशालोम के सामने से भी भागा था. हर एक परिस्थिति में, है ना, उसकी मृत्युशैया तक, हर एक परिस्थिति में यहोवा को दाऊद ने अपने सुख का मूल जाना था. ठीक उसी ही तरह मैं और आप भी हमारे जीवन की हर एक परिस्थिति में, गोलियत जैसे कितनी भी स्थितियाँ आए, बीमारियाँ आए, हर एक बात क्यों ना हो, दुख हो, तकलीफ़ें हो, बीमारियाँ हो, हमको
को उस स्थिति में भी यहोवा को अपने मूल का सुख जानना है। धन्यवाद। परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. क्वायर बरोबर परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आज मुलींच्या क्वायर बरोबर आपण परमेश्वराचे आभार मानूया. मुलींचं क्वायर यावेळेस पुढे येईल आणि त्यांच्याबरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभूची स्तुती आपण करूया. मुलींचं क्वायर पुढे येईल. सर्वांना सलाम. सर्व आनंदित आहे का? परत आवाज नाही आला. सर्व आनंदित आहे? आपण धन्यवाद देऊया देवाप्पाला की एवढ्या भयंकर अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला देवाप्पाने सहाय्य केलं, इथपर्यंत आणलं आणि पुन्हा एक बार त्याच्या भक्ती मंदिरामध्ये आपल्याला येण्याचं सहाय्य आणि मदत केलं. स्तोत्रसंहिता 102 असं म्हणते, परमेश्वराची सेवा करा, आनंदी राहा, परमेश्वरासमोर आनंदी गीत घेऊन या. तर आपण गीताद्वारे त्याची उपकारस्तुती करूया. पहिलं गीत आपण गाऊया, सैनिकांनो धैर्य धरा. सर्वांना येणारं असं गीत आहे. सैनिकांनो धैर्य धरा, युद्ध राहासी. पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगते. सर्वदा सांगमेरी भला करीती. बाण येती आम्हावरी शूर पडती. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगते. तो वेळाचा सरदार साच बलवान. ख्रिस्त परितारणारा कैवारी महान. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगते. सैनिकांनो गाजवावे झुंज त्या दिवशी. शेवटाचं युद्ध न्यावे वीर ख्रिस्ताशी. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगते. खरंच आपण कोणतं पण काम करण्याआधी जर देवाप्पाला पहिलं स्थान दिलं तर आपण कोणतंही परीक्षा असो, कोणतं पण युद्ध असो, त्याला आपण विजय प्राप्त करू शकतो. योहान 4:24 मध्ये म्हणते, देव आत्मा आहे आणि जे त्याचे भजन करतात त्यांनी आत्म्याने व सत्याने भजन केले पाहिजे. तर याद्वारे आपण अजून एक गाणं म्हणू, प्रभू का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी
चलूंगा मैं जे जरूर पाऊंगा प्रभु का धन्यवाद करूंगा मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार कभी ना डरूंगा कभी ना हटूंगा चाहे जान भी देना पड़े कभी ना डरूंगा कभी ना हटूंगा चाहे जान भी देना पड़े प्रभु का धन्यवाद करूंगा उसकी संगति में सदा रहूंगा साथ चलूंगा मैं जे जरूर पाऊंगा साथ चलूंगा मैं जे जरूर पाऊंगा प्रभु का धन्यवाद करूंगा कितना अच्छा है वो कितना धन्य है वो यीशु ही मेरे जीवन का साथी कितना अच्छा है वो कितना धन्य है वो यीशु ही मेरे जीवन का साथी मेरी जरूरत को पूरा करता है वो कोई घटी नहीं मुझको मेरी जरूरत को पूरा करता है वो कोई घटी नहीं मुझको प्रभु का धन्यवाद करूंगा उसकी संगति में सदा रहूंगा साथ चलूंगा मैं जे जरूर पाऊंगा साथ चलूंगा मैं जे जरूर पाऊंगा प्रभु का धन्यवाद करूंगा मेरी आयु के दिन पल पल में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा एक बत्ती समान जलता रहूंगा तेरी महिमा मेरी कामना एक बत्ती समान जलता रहूंगा तेरी महिमा मेरी कामना प्रभु का धन्यवाद करूंगा उसकी संगति में सदा रहूंगा साथ चलूंगा मैं जे जरूर पाऊंगा साथ चलूंगा मैं जे जरूर पाऊंगा प्रभु का धन्यवाद करूंगा प्रभु का धन्यवाद करूंगा प्रभु का धन्यवाद करूंगा खरंच आपण सर्व परिस्थितीमध्ये देवापाला धन्यवाद दिला पाहिजे आणि स्तोत्रसंहिता 156 असं सांगते ज्याला विश्वास आहे त्यांनी याची स्तुती करावी परमेश्वराची स्तुती करावी तर आपण अजून एक धन्यवादाचं गीत गाऊया धन्यवाद येशूला सर्वांना येते गाणं सर्व सोबत म्हणू आपण. धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूच्या
पुढे जाऊया. सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया. स्तोत्रसंहिता 95:6 मध्ये असं सांगते, येथे या, आपण नमन करूया व लवून आदर लावूया. आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वरासमोर गुडघे टेकूया. आपण त्याच्या समोर जाऊया. जे पण काही आपल्या इच्छा असतील ते त्याच्याकडे सांगूया. जे आपलं दुःख असेल ते त्याच्या पुढे देऊया. त्याला अशक्य असं काहीच नाही आहे. प्रत्येक कामाच्या आधी आपण त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आपण या गाण्याद्वारे त्याच्या पुढे जाऊया. मेरे खुदावन को धन्यवाद. मेरे खुदावन को धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. मेरे खुदा
धन्यवाद देतो ते बाप्पा. एवढ्या वाईट परिस्थितीपासून ते बाप्पा तू आम्हाला इथे सुखरूप असं ठेवलंस ते बाप्पा, म्हणून तुझे खूप उपकार मानते ते बाप्पा. देवाप्पा आम्ही तुला धन्यवाद देतो देवाप्पा की तू आम्हाला एवढं सुंदरसं जीवन दिलं देवाप्पा. आम्ही स्वतःला देवाप्पा तुझ्या हातात देतो देवाप्पा. आणि देवाप्पा म्हणतो देवाप्पा की खुद को मैं तेरे हाथों में देता हूँ देवाप्पा. Yes, Lord. Thank you, Jesus. खुद को मैं देता हूँ, पूरे दिल से अर्पण करता हूँ. कुम्हार के हाथों में बर्तन समान मुझको बना दे तू मेरे प्रभु. खुद को मैं देता हूँ, पूरे दिल से अर्पण करता हूँ. कुम्हार के हाथों में बर्तन समान मुझको बना दे तू मेरे प्रभु. मैं थक ना जाऊँ प्रभु इस जिंदगी में कभी, जब तक ये जाने प्रभु संग तेरे रहना है. मैं थक ना जाऊँ प्रभु इस जिंदगी में कभी, जब तक ये जाने प्रभु संग तेरे रहना है. अनुग्रह दे तेरी आत्मा से, ताकि बना रहूं मैं सर्वदा. अनुग्रह दे तेरी आत्मा से, ताकि बना रहूं मैं सर्वदा. अपनी जान दी है तूने यीशु मैं तेरा हूँ. पीछे ना हट जाऊँ मैं, ऐसा रे सामर्थ प्रभु. अपनी जान दी है तूने यीशु मैं तेरा हूँ. पीछे ना हट जाऊँ मैं, ऐसा
देवाप्पा. खरंच देवाप्पा, आमचं जीवन देवाप्पा तुझ्या हातात आम्ही देतो देवाप्पा. तूच आमचा कुंभार आहे देवाप्पा. तुझा श्वास देवाप्पा आमच्यामध्ये तू फुंकलास देवाप्पा. आम्ही कितीतरी पाप जरी केले देवाप्पा तरी तू आम्हाला तुझ्या जवळ घेतोस देवाप्पा. तुझे धन्यवाद देते देवाप्पा की हा सुंदरसा दिवस तू आमच्याला आयुष्यामध्ये जोडलास देवाप्पा. आणि देवाप्पा, ह्या जिवंताच्या भूमीवर पुन्हा एकदा तू आम्हाला जिवंत असं ठेवलंस देवाप्पा आणि सुखरूप असं ठेवलंस देवाप्पा. म्हणून तुझे खूप उपकार मानते देवाप्पा. धन्यवाद देते देवाप्पा प्रत्येक गोष्टीसाठी देवाप्पा. तुला किती जरी धन्यवाद दिले देवाप्पा तरी ते कमी आहेत देवाप्पा. परंतु देवाप्पा, आमचं तू सांभाळ करतोस देवाप्पा. इथपर्यंत तू आम्हाला आणलंस देवाप्पा. म्हणून तुझे खूप उपकार मानते देवाप्पा. खरंच देवाप्पा, पुन्हा एक बार आम्ही तुला आमचं जीवन तुझ्या हातात देतो देवाप्पा. आम्हाला तू घडव देवाप्पा. आमच्या लाईफमध्ये जे काही योग्य असेल देवाप्पा ते तू आमच्याद्वारे कर देवाप्पा. आणि आमच्या जीवनाचा उपयोग देवाप्पा तुझ्या गौरवी सेवेसाठी तू करून घे देवाप्पा. धन्यवाद देते देवाप्पा. मागते देवाप्पा जे पण काही आमच्या समोर आज वचन देवाप्पा सांगतील देवाप्पा पाळक साहेब, त्यावर तू आशीर्वाद दे देवाप्पा. आम्ही ते ग्रहण करावं देवाप्पा असं तू आम्हाला कर देवाप्पा. पाळक साहेबांना देवाप्पा तुझी शक्ती तू देव देवाप्पा. तुझं वचन त्यांना सांगण्यासाठी देवाप्पा. सर्व वेळ तुझ्या हातात देते देवाप्पा. आणि हा स्तुतीचा यज्ञ तुझ्या समोर सादर करते देवाप्पा. आणि पुढील वेळ तुझ्या हातात देऊन येशूच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. नहूम आणि सफन्या या दोनही पुस्तकांचा अभ्यास आपण या महिन्यामध्ये केलेला आहे. नहूम आणि सफन्या या दोनही पुस्तकांमधून या संपूर्ण महिन्यामध्ये जे परमेश्वर देवबापाचं वचन आम्हासाठी होतं त्याकडं आम्ही लक्ष लावलेलं आहे. नहूम ज्यावरती मनन करीत असताना प्रामुख्याने निनवे शहर आणि या निनवे शहराचा विचार करत असताना, त्यावरती अभ्यास करत असताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला समजून येतात, आमच्या लक्षात येतात, त्या म्हणजे परमेश्वर देव आम्हावरती कृपा करणारा परमेश्वर आहे. आम्हाला जी संधी प्राप्त झालेली आहे ती आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देवबापाच्या कृपेपासून आहे. परंतु जेव्हा मनुष्य त्याच्या कृपेचा गैरफायदा घेतो त्यावेळेस परमेश्वराचा जो न्याय आहे त्या न्यायाला मनुष्याला सामोरे जावं लागतं. आणि म्हणून निनवे शहर जे आहे ते आमच्यासाठी फार, आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या दृष्टीने आमच्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे. कारण या निनवे शहराकडून आम्हाला शिकायला मिळतं की जर वेळ निघून गेली, संधी निघून गेली, तर मग त्यानंतर आम्ही काही जरी केलं तरी ते आमच्याकरिता आमची कुठलीही गोष्ट पुरेशी ठरणार नाही. आणि म्हणून वेळ आहे, संधी आहे, कृपेच्या काळामध्ये आम्ही आहोत, तोच आम्हाला ही संधी साधून घ्यायची आहे. सफन्याच्या पुस्तकावरती अभ्यास करत असताना प्रामुख्याने परमेश्वराचा दिवस हा विषय आम्हाला सफन्याच्या पुस्तकात दिसून येतो. आणि परमेश्वराचा जो दिवस आहे, जे परमेश्वराचं भय बाळगणारे आहे, परमेश्वराला बिलगून राहणारे, त्याच्या भयात चालणारे आहे, त्यांच्यासाठी हा दिवस तारणाचा दिवस, कशा प्रकारे आनंदाचा दिवस आहे हे आम्हाला माहीत आहे. परंतु त्याच वेळेला जे लोक वेळ ओळखून न घेता, संधी साधून न घेता, वाईट प्रवृत्तीने परमेश्वराला न आवडणारं जीवन जगतात, त्यांच्यासाठी हा दिवस जो आहे मोठ्या अंधकाराचा आणि मोठ्या संकटाचा अशा प्रकारचा हा दिवस आहे. कारण जरी परमेश्वर मंद क्रोध आहे तरी तो पाप्यांना शासन करणारा परमेश्वर देवबाप आहे. आणि म्हणून या प्रकारे या महिन्यामध्ये आपण नहूम आणि सफन्या यांचा विचार केला आहे. या पुढच्या महिन्याकरिता म्हणजेच ऑगस्टकरिता पुन्हा 2 पुस्तक आपल्यासमोर अभ्यासासाठी असणार आहेत. ते 2 पुस्तक म्हणजे एक हग्गय आणि दुसरं मलाखी. या 2 पुस्तकांवरती या पुढच्या महिन्यामध्ये आपण मनन करणार आहोत. त्याची सुरुवात आपण आजच करणार आहोत. आज हग्गयचं जे पुस्तक आहे ते आपल्या समोर आपण काढूया.
आणि आज हग्गईच्या पुस्तकामधून आपण परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्यावरती मनन करणार आहोत. परंतु हग्गई आणि मलाखी हे दोनही पुस्तकं या ऑगस्ट महिन्याकरिता आपल्या समोर अभ्यासासाठी असणार आहेत. या प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देवबापा, आभार मानतो, स्तुती करतो, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू, तुझ्या उपस्थितीसाठी आभार मानतो. देवबापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आम्हास बोध कर, आम्हास शिकव, आमच्याशी बोल. आणि देवबापा, आज ज्या उद्देशाने तू आम्हास या ठिकाणी येण्यास सहाय्य केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे, देवबापा, तो तुझा उद्देश आमच्या जीवनातून सफळ कर. प्रभू, ऐकण्यास, समजण्यास, स्वीकारण्यास, ग्रहण करण्यास, आचरणात आणण्यास आम्हास तुझी कृपा पुरव. तुझे आभार मानतो. प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आज हग्गईचं जे पुस्तक आहे ते आपल्या समोर आपण ठेवूया. आणि ज्यावेळेस हग्गईचं पुस्तक आपण पाहतो, फार मोठं पुस्तक नाही आहे. किती अध्याय आहेत कोणाला अभ्यास न करता आठवतं का? 2च अध्याय आहेत. या संपूर्ण पुस्तकामध्ये 2च अध्याय आहे. आणि जुन्या करारामधलं सर्वात छोटं पुस्तक असणारं हे 2ऱ्या नंबरचं आहे. जुन्या करारामध्ये सर्वात छोटं पुस्तक जर आम्ही अशी लिस्ट केली तर हग्गईचा 2रा नंबर येतो. पहिला कोणाचा येतो? ओबद्याचा. अभ्यास केलेला आहे आपण. ओबद्या हे जुन्या करारामधलं सर्वात छोटं असं पुस्तक आहे. आणि मग त्यानंतर जर 2ऱ्या पुस्तकाचा नंबर येतो तर ते म्हणजे हग्गईचं जे पुस्तक आहे त्याचा. लेखक हग्गई स्वतः आहे आणि याचा लेखन काळ जो आहे तो ख्रिस्तपूर्व 520 आहे. कारण ज्या राजाच्या कारकिर्दीमध्ये हग्गईने ही सेवा केली किंवा हे जे लिहून काढलेलं आहे त्या राजाची कारकीर्द आणि हग्गईचं लिखाण यामुळं ख्रिस्तपूर्व 520 हा या पुस्तकाचा लेखन काळ आहे. या पुस्तकाचा मुख्य विषय काय आहे? या पुस्तकाचा मुख्य विषय म्हणजे मंदिर पुन्हा बांधणे. हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. मंदिर पुन्हा बांधणे. आज्ञापालनाद्वारे मनुष्याला आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त होतं. हे देखील आम्हाला हग्गईच्या पुस्तकावरती अभ्यास करत असताना शिकायला मिळतं. उद्देश काय आहे या पुस्तकाचा? या पुस्तकाचा जो मुख्य उद्देश आहे, 2 उद्देश आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. एक जो पहिला उद्देश आहे तो म्हणजे जे अधिकारी आहेत, म्हणजे जो प्रांताधिकारी आहे जरुबाबेल, जो मुख्य याजक आहे यहोशुवा, या अधिकारी लोकांना हिम्मत देणे, त्यांना बळ, त्यांना सामर्थ्य पुरविणे, परमेश्वराच्या वचनांमधून, परमेश्वराच्या संदेशाच्या माध्यमातून ज्या कामाकरिता, प्रामुख्याने मंदिर बांधण्याच्या कामाकरिता या लोकांना बळ मिळावं, हा एक उद्देश आहे. 2रा उद्देश त्या ठिकाणी जो आहे तो म्हणजे जे सर्व त्या ठिकाणी राहणारे देवाचे लोक आहेत, जे रहिवासी त्या ठिकाणचे आहेत, जे लोक त्या ठिकाणी आहेत, त्यांनी त्यांच्या जीवनामधला जो क्रम आहे, ज्या प्रायोरिटीज आहेत त्या त्यांनी व्यवस्थित सेट कराव्यात. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला पहिलं स्थान असायला पाहिजे हे त्यांना लक्षात आणून देणे आणि त्यांनाही मंदिर बांधण्याच्या कामाकरिता उत्तेजन प्राप्त करून देणे, या उद्देशाने हे हग्गईचं जे पुस्तक आहे ते आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून 2च अध्याय आहेत. 2 अध्यायांचं तुम्ही वाचन करत असताना सहज तुम्ही ते वाचून काढाल. आणि वाचून काढत असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांच्याकरिता, जे लोक आहेत त्यांच्याकरिता कशा प्रकारे हग्गई हा संदेश देत आहे हे आपल्या लक्षात येतं. परंतु मुख्य विषय जो त्यातला आहे तो
तो मंदिर पुन्हा बांधून काढणे हा तो आहे. आज या पुस्तकावरती मनन करत असताना जो विषय आपल्या समोर असणार आहे तो म्हणजे हग्गईच्या पुस्तकातील संदेश. काय आहे विषय आजचा? हग्गईच्या पुस्तकातील संदेश. का बरं हे प्रतीक आज आपण निवडलेलं आहे? हे प्रतीक निवडण्यामागचं कारण असं आहे की जरी हे छोटं पुस्तक आहे, जरी 2च अध्यायांचं पुस्तक आहे, या 2 अध्यायांमध्ये वचनेही खूप सारी नाहीत, परंतु या 2 अध्यायांमधून महत्त्वाचे 4 संदेश आम्हाला प्राप्त होतात. आणि आज त्या 4ही संदेशांवरती आपण विचार करणार आहोत. आणि म्हणून हग्गईच्या पुस्तकातून हे जे 4 संदेश आज आपण पाहत आहोत, त्यामुळं आजचं जे आपलं प्रतीक आहे ते प्रतीक म्हणजे हग्गईच्या पुस्तकातील संदेश हे आपण ठेवलेला आहे. मग पहिला जो संदेश हग्गईच्या पुस्तकामधून आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. परमेश्वर हग्गईच्या माध्यमातून जे अधिकारी आहेत त्यांना, जे लोक त्या ठिकाणी आहेत त्यांना हे निक्षून सांगत आहे. 1 आणि 5 कोणीतरी वाचा. हग्गई 1 आणि वचन 5. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हग्गई म्हणत नाहीये. हग्गईच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या लोकांना सांगत आहे की तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. तुम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारच्या निवडी करीत आहात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टींना प्राधान्य देत आहात, तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तुम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहात. परमेश्वर आपल्या लोकांना म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गांकडं लक्ष पुरवा. मंदिर हा जो महत्त्वाचा विषय हग्गईच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. जे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे, जे मंदिर जाळून टाकण्यात आलेलं आहे, पाडून टाकण्यात आलेलं आहे, लोकांना बंदिवासात नेलेलं होतं. परंतु मग पारसाच्या कारकिर्दीमध्ये, कोरेशच्या त्या कारकिर्दीमध्ये जेव्हा देवाचे लोक पुन्हा या ठिकाणी आलेत, पुन्हा त्या लोकांना त्या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी पाठवण्यात आलं, त्यावेळेला हे लोक त्या ठिकाणी आलेत आणि यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. मोठ्या उत्साहाने या लोकांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. परंतु जशी त्यांनी सुरुवात केली, अडखळणं त्या ठिकाणी त्यांना येऊ लागले. एज्रा, नेहम्या ही पुस्तकं ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला याची जी पार्श्वभूमी आहे ती अधिक स्पष्टपणे समजून येते. म्हणजे हग्गईचं पुस्तक जर समजायला कठीण वाटत असेल तर एज्रा आणि नेहम्या ही जी पुस्तकं आहेत ही तुम्ही पुन्हा एकदा वाचावी, म्हणजे तुम्हाला अजून समजायला ते सोपं जाईल. लोकांकडून जी अडखळणं त्या ठिकाणी निर्माण झाली, ज्यामुळं मंदिराचं काम करणाऱ्या लोकांमध्ये निराशा पसरली आणि मग कालांतराने त्या ठिकाणी मंदिराचं काम जे आहे ते त्या ठिकाणी बंद पडलं. आणि मग मंदिराचं काम बंद पडल्यानंतर ते लोक ज्या करिता या ठिकाणी आले होते, जे मंदिर बांधणे हे मुख्य त्यांचं काम होतं, त्याकडं पूर्णतः त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ते लोक व्यस्त झाले. कशात व्यस्त झाले? आपल्या संसाराच्या गोष्टींमध्ये व्यस्त झालेत, आपल्या ख्याली खुशालीच्या जीवनामध्ये हे लोक व्यस्त झालेत, आपल्या कुटुंबांमध्ये हे लोक व्यस्त झालेत. व्यस्त होत असताना पुष्कळदा परमेश्वराच्या आज्ञा त्या ठिकाणी ते मोडू लागलेत आणि ते आपल्याच रुटीनमध्ये, आपल्याच दैनंदिन जीवनामध्ये ते लोक व्यस्त झालेत. जर आम्ही वचन 4 जर आम्ही वाचलं, अध्याय 1 वचन 4, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तेपोशीच्या घरात राहावे, असा समय आहे काय? परमेश्वर देवबाप आपल्या लोकांना हा प्रश्न या ठिकाणी करतो की इकडे मंदिर ओसाड पडले आहे,
तुम्ही त्याचं काम बंद केलेलं आहे, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशींच्या घरात त्या ठिकाणी तुम्ही राहावं असा समय आहे काय? तख्तपोशींच्या घरामध्ये मंदिराकडं दुर्लक्ष झालेलं आहे, मंदिर ओसाड पडलेलं आहे, लोकांचं त्याकडं लक्ष नाही. लोक आपल्या तख्तपोशींच्या घरामध्ये, आपल्या सुखविलासीन जीवनामध्ये त्या ठिकाणी ते लोक व्यस्त झालेले आहेत आणि परमेश्वर देव जो आहे हा त्या ठिकाणी आपल्या लोकांना या गोष्टीची जाणीव करून देत आहे की तुम्ही तुमच्या मार्गांकडं लक्ष पुरवा, तुम्ही परमेश्वराच्या कामाकडं, ते मंदिर बांधण्याकडं तुम्ही पूर्णतः दुर्लक्ष त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्याचा परिणाम काय आहे माहिती आहे? मनुष्य जेव्हा आपल्या मार्गाकडं लक्ष पुरवित नाही, मनुष्य जेव्हा परमेश्वरापासून आपलं लक्ष फिरवतो आणि मग तो आपल्याच कुटुंबाकडं किंवा या जगातील गोष्टींकडं जेव्हा पूर्णपणे स्वतःला फिरवून घेतो, त्यामध्ये पूर्णपणे व्यस्त होतो, त्याचा परिणाम कष्ट, निराशा आणि आशीर्वादांपासून वंचित राहणे. वचन 9 आणि 11 वाचा. पहिला अध्याय वचन 9 आणि 11. तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातली. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करत आहात. म्हणून मी देशावर अवर्षण बोलावले आहे, पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षरसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलावले आहे. या ठिकाणी 9, 10 आणि 11 या वचनांमध्ये आम्हाला काय दिसून येतं? अपेक्षा पुष्कळांची आहे, परंतु हाती थोडंच लागत आहे. कष्ट भरपूर आहे, परंतु कष्टाच्या मानाने प्रतिफळ प्राप्त होत नाहीये. परमेश्वराने त्यांच्या कामावर, त्यांच्या सर्वस्वावर अवर्षण त्या ठिकाणी आणलेलं आहे. परमेश्वराचे आशीर्वाद जणू काही त्या ठिकाणी त्यांनी थांबवून घेतलेले आहेत. परमेश्वराने आपल्या आशीर्वादांना जणू काही त्या ठिकाणी रोखून धरलेलं आहे. कारण काय दिलेलं आहे? कारण मंदिर ओसाड पडलेलं आहे आणि तुम्ही प्रत्येकजण आपापल्या घराकरिता धडपड करीत आहात. मनुष्य जेव्हा परमेश्वराकडं, परमेश्वराच्या कामाकडं, परमेश्वराच्या सेवेकडं दुर्लक्ष करतो आणि आपल्याच जीवनामध्ये, या जगातल्या जीवनामध्ये, आपल्या घरासाठी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जेव्हा फक्त आणि फक्त त्यामध्येच तो गुंतून राहतो, प्रियांनो, हा अनुभव त्या ठिकाणी मनुष्याचा असू शकतो. कष्ट खूप आहे, हाती काहीच लागत नाही. अपेक्षा खूप आहे, परंतु प्राप्त मात्र त्या ठिकाणी काहीच होत नाही. आजही आम्ही पाहतो की मनुष्याच्या जीवनामध्ये फार कष्ट आहेत, परंतु त्या कष्टाच्या मानाने मनुष्याला जो प्रतिफळ त्या ठिकाणी मिळायला पाहिजे, ते प्रतिफळ जे आहे ते त्या ठिकाणी मिळत नाही. कष्ट भरपूर आहे. परमेश्वरासोबत कष्ट करणे, जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो आणि त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य, कारण तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरासोबत, परमेश्वरासाठी आम्ही कष्ट करतो, त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद आहे. तुम्ही पहा, आदाम ज्या वेळेला त्या एदेन बागेमध्ये परमेश्वरासाठी, परमेश्वराने सांगितलेलं काम ज्यावेळेस तो त्या ठिकाणी करत होता, त्या बागेची मशागत तो करत होता, त्याला कष्ट त्या ठिकाणी नव्हते. तो काम करत होता, परंतु त्याचा घाम गळत नव्हता. परंतु तोच आदाम जेव्हा एदेन बागेतून बाहेर आला, जेव्हा परमेश्वराने त्याला बाहेर काढलं, आता मात्र तो कष्ट करतोय, घाम गाळतोय. प्रियांनो, आजही अजूनपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये कष्ट, श्रम हे आहेत आणि एवढं केल्यावरही आज अनेक जण आपल्या जीवनामध्ये निराश आहेत की आम्ही एवढं केल्यावरही
आम्हाला प्राप्त काहीच होत नाहीये. जर असं आहे तर प्रियांनो, आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. आम्ही काय करत आहोत, आम्ही आमच्या जीवनात कोणते निर्णय घेत आहोत, आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टींना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. जर खूप कष्ट करूनही काही मिळत नाहीये तर पुन्हा एकदा आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. कारण हा परमेश्वर देव जो आहे हा आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून ज्या वेळेस हागैच्या द्वारे हा संदेश लोकांना प्राप्त झाला की तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा, प्रियांनो, लोकांनी कशा प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला. वचन 12 त्या ठिकाणी काय सांगतं? तेव्हा शलतीएलाचा पुत्र जरुब्बाबेल व मुख्य याजक यहोवा सादाकाचा पुत्र यहोशवा यांनी सर्व अविशिष्ट लोकांचा आपला देव परमेश्वर यांच्या वाणीस मान दिला. आपला देव परमेश्वर याने पाठवलेल्या हग्गय संदेष्टांची वचने मानली आणि ते लोक परमेश्वराचे भय धरू लागले. या ठिकाणी ज्यावेळेस हागैच्या माध्यमातून हा संदेश आला, काय झालं त्या ठिकाणी? प्रांताधिकारी जरुबाबेल, त्या ठिकाणी यहोशुवा जो आहे आणि जे सर्व अवशिष्ट लोक आहेत यांनी परमेश्वराच्या वाणीचा स्वीकार केला, आदर केला. हागैच्या माध्यमातून जे वचन, जो संदेश त्यांच्याकडे आला तो त्यांनी स्वीकारला आणि ते लोक परमेश्वराचं भय धरू लागले. हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. ज्यावेळेस आम्हाला आमच्या परिस्थितीची जाणीव आहे आणि ज्यावेळेस त्या परिस्थितीवर काय उपाय आहे, ज्यावेळेस हे आम्हाला कळतं, प्रियांनो, ते स्वीकारणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण जर आम्ही ते स्वीकारत नाही तर आमची परिस्थिती बदलत नाही. आम्ही सतत त्याच परिस्थितीमध्ये, त्याच कष्टमय जीवनामध्ये आमचे दिवस जे आहेत ते त्या ठिकाणी जात असतात. आणि म्हणून आम्ही आमच्या मार्गांकडं लक्ष पुरवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. लोक जे आहेत ते परमेश्वराचं भय धरू लागले. लोक जे आहेत ते परमेश्वराच्या मंदिराच्या कामाकरिता पुन्हा उत्तेजित झाले आणि जे काम बंद पडलेलं होतं ते पुन्हा त्या ठिकाणी काम जे होतं ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. प्रियांनो, दुसरा संदेश जो हागैच्या पुस्तकामधून आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. 2 अध्याय आणि वचन 9. 2 अध्याय वचन 9. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता या ठिकाणी काय होत आहे की मंदिराचं काम तर परत सुरू झालं. जे काम बंद पडलेलं होतं, लोक परमेश्वराच्या कामाकडं, मंदिर बांधण्याच्या कामाकडं वळलेत. त्यांनी काम तर सुरू केलं, परंतु आता जेव्हा हे काम त्या ठिकाणी होत आहे ना, त्यावेळेला त्या ठिकाणी तुलना केल्या जात आहे. कशाची तुलना केल्या जात आहे? पहिलं मंदिर आणि आता जे मंदिर बांधल्या जात आहे या गोष्टींची तुलना त्या ठिकाणी होऊ लागली. आणि मग त्या ठिकाणी लोक कुरकुर करू लागलेत. तक्रार त्या ठिकाणी आहे की पहिलं जे मंदिर होतं ते किती भव्य होतं, पहिलं मंदिर जे होतं ते किती सुंदर होतं. पहिलं मंदिर कोणी बांधलेलं? दावीद राजाने मंदिर बांधलं. कोणी बांधलं? मग शलोमोनाने बांधलेलं मंदिर. आणि तुम्ही विचार करू शकता की शलोमोन ज्याने परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त केलं होतं त्याने किती सुंदर मंदिर त्या ठिकाणी ते बांधलेलं असेल. लोक जे जुने लोक, ज्यांना आपण म्हणूया की ज्यांनी ते जुनं मंदिर पाहिलं, ते लोक आता जेव्हा या दुसऱ्या मंदिराकडे पाहतात ते लोक त्या ठिकाणी तक्रार करतायत, कुरकुर त्या ठिकाणी करतायत. जर आम्ही दोन्ही मंदिरांच्या तुलनेच्या संदर्भात जर विचार केला तर आम्हाला काय दिसून येतं? 2 अध्याय आणि वचन 3 त्या ठिकाणी वाचा. 2 अध्याय वचन 3. ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे
असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हाला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेत पडत नाही काय? आता या ठिकाणी पहिलं मंदिर आणि दुसरं मंदिर यांची तुलना होत असताना काय सांगितलेलं आहे की आताचं जे मंदिर आहे पहिल्या मंदिराच्या तुलनेत कसं आहे? शून्य आहे, काहीच नाही. शून्य आहे, काहीच नाही. आणि त्यामुळं पुन्हा जे लोक त्या ठिकाणी हे मंदिराचं काम करत आहे त्यांना त्या ठिकाणी निराशा प्राप्त होत आहे. आणि म्हणून मंदिराकरिता लोकांना त्या ठिकाणी उत्तेजन देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करत आहे. ही देवाची योजना आहे. जरी आज तुम्ही तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यानंतर हे मंदिर तुम्हाला पहिल्या मंदिराच्या तुलनेत शून्यवत दिसतं, तरीही परमेश्वर देवाची ही योजना आहे. आणि परमेश्वर देव या माध्यमातून काय करणार आहे? वचन 7 त्या ठिकाणी वाचा. वचन 7 दुसरा अध्याय. मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडेन, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जरी आज हे मंदिर तुम्हाला शून्यवत वाटत आहे, परंतु परमेश्वर म्हणतो की मी सर्व पृथ्वी हलवून सोडणार आहे. ज्या गोष्टी आज आमच्या दृष्टीने क्षुल्लक आहेत, शून्यवत आहेत, परंतु त्या जर आम्ही परमेश्वराच्या हातांमध्ये दिलेल्या आहेत तर परमेश्वर त्यामधून पृथ्वी हलविण्याचं सामर्थ्य असणारा हा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज आमच्याकडं काय आहे, किती आहे, कसं आहे यापेक्षा आम्ही त्यामध्ये परमेश्वराकरिता किती समर्पित आहोत आणि त्या गोष्टी आम्ही परमेश्वराच्या हातांमध्ये कशा सोपवून दिलेल्या आहेत ते या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. ही परमेश्वराची योजना आहे. मंदिर बांधल्या जावं ही परमेश्वराची योजना आहे, कारण त्या माध्यमातून परमेश्वर जो आहे तो सर्व पृथ्वी हलविणारा परमेश्वर आहे. सर्व वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या आहेत आणि परमेश्वर देव या मंदिराला वैभवाने भरून काढणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, हे उत्तेजन या ठिकाणी देण्याचं काम जे आहे, हा संदेष्टा हे परमेश्वराचं वचन जे आहे ते त्या ठिकाणी होत आहे. वैभवाने भरेल. आणि जे नववचन आपण वाचलेलं आहे, काय आहे नववचन? एक वार पुन्हा वाचा. ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वराचं अभिवचन आहे या मंदिराला घेऊन. काय अभिवचन आहे? की या मंदिराचं जे वैभव आहे ते पहिल्यापेक्षा श्रेष्ठ करेल. आज जरी तुमच्या दृष्टीने ते शून्यवत आहे, परंतु परमेश्वर हग्गाईच्या माध्यमातून आपल्या लोकांना हे उत्तेजन देत आहे की मी ते पहिल्यापेक्षा श्रेष्ठ करेल आणि या स्थळाला मी शांती देईल. या स्थळाला मी शांती देईल. प्रियांनो, हे परमेश्वराचं काम आहे आणि परमेश्वराला माहीत आहे की त्याचं काम जे आहे ते कशा प्रकारे पूर्ण करायचं आहे. परमेश्वर त्याचं काम पुढं घेऊन जाण्याकरिता विश्वासू आहे. तो शून्यातून सुंदर सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे. तो मनुष्याला वाईटाकडून उत्तमाकडे घेऊन जाणारा आहे आणि त्या उत्तमाकडून अधिक उत्तमाकडं, सर्वोत्तमाकडे घेऊन जाणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून हे आज आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आमच्याजवळ आम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहोत, प्रियांनो, ते आम्ही परमेश्वराकडे घेऊन यावं. आम्ही आर्थिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, बौद्धिक दृष्टीने आम्ही ज्या कुठल्या अवस्थेमध्ये आहोत, जी काही आज आमची परिस्थिती आहे, आम्ही जर ते परमेश्वराकडे घेऊन येतो, त्याला सोपवितो, परमेश्वर आम्हाला तेथून जे सर्वोत्तम आहे त्याकडं घेऊन जाणारा तो आमचा परमेश्वर आहे. प्रियांनो, तिसरा संदेश जो या हग्गाईच्या पुस्तकामधून आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद
देईल. आपण सर्वांनी पाठ करून ठेवलेलं असतं ना. मला असं वाटतं आपण सर्वांनीच हे वचन जे आहे ते पाठ करून ठेवलेलं आहे. 2 अध्याय आणि वचन 19 त्या ठिकाणी वाचा. 2 अध्याय वचन 19. आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईल. कोठारात काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून यांना काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन. परमेश्वर देव आपल्या लोकांना हे सांगत आहे की आजच्या दिवसांपासून, ह्या आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईल. आजचा दिवस, काल जे झालं ते नाही. आज आम्ही काय करत आहोत, आज आम्ही काय निर्णय घेत आहोत ते महत्वाचं आहे. कदाचित काल आम्ही चुकलो, कदाचित काल आम्ही पडलो, कदाचित काल ज्या गोष्टी होऊ नयेत त्या झाल्यात, परंतु आज आम्ही काय निर्णय घेतो हे महत्वाचं आहे प्रियांनो. परमेश्वर देव आपल्या लोकांना आठवण करून देतो. कोणत्या गोष्टींची आठवण करून देतो? मागील दिवसांची आठवण करून देतो की तुम्ही कशा प्रकारचे दिवस पाहिले. वचन 15 आणि वचन 16. 2 अध्याय वचन 15 आणि वचन 16. आजपासून मागची म्हणजे परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड रचण्यापूर्वीची जी स्थिती होती तिच्याकडे लक्ष पुरवा. त्या सर्व दिवसात कोणी 20 मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती 10 लागत. द्राक्षकुंडातून 50 पात्रे भरून काढण्यास गेला तर त्याला 20च मिळत. 20च मिळत है ना. खूप कष्ट करून तुम्ही जमा केलं, परंतु ज्यावेळेस तुम्ही ते घेण्याकरिता गेले तुमच्या हाती थोडंसंच त्या ठिकाणी लागलेलं आहे. त्या दिवसांकडे लक्ष पुरवा. कशा प्रकारचे दिवस तुम्ही पाहिलेले आहेत, कशा प्रकारच्या कठीण प्रसंगांचा अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे आणि कशामुळं हे याचं का, कोणत्या गोष्टींमुळं? तर 2 गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतील. वचन 14 वाचा. हागयाने म्हटले, परमेश्वर म्हणतो की ह्या लोकांची व ह्या राष्ट्रांची माझ्या दृष्टीने अशी स्थिती आहे आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम असेच आहे. तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे. अशुद्धतेचा परिणाम आम्हाला जे वचन 15 आणि 16 आणि जी पहिल्या अध्यायातली वचने आम्ही वाचतो, लोकांची जी बिघडलेली परिस्थिती आहे त्याचं कारण जे आहे ती अशुद्धता. आणखीन वचन 17 मध्ये एक दुसरं कारण आम्हाला दिसून येतं. वचन 17. मी तुमच्यावर तुमच्या हातच्या सर्व कामावर तांबेरा, भेरड व गारा यांचा मारा केला, तरी तुमच्यातला एकही माझ्याकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. एकही माझ्याकडं वळला नाही. 2 कारणं आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतात. एक, अशुद्धता याचा परिणाम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराकडं न वळणे, त्याच्या वचनांचा आदर न करणे, त्याचं न ऐकणे, अवाज्ञा करणे, किंवा ज्या सर्व गोष्टी आम्हाला माहीत आहेत त्यांचा परिणाम म्हणून प्रियांनो परमेश्वराच्या आशीर्वादांपासून आम्ही त्या ठिकाणी वंचित राहत असतो. आणि म्हणून आज्ञा पालन आणि परमेश्वराचे भय यामुळं मनुष्याची परिस्थिती बदलू शकते. जर आज आम्हाला आमची परिस्थिती बदलावी असं जर वाटतं, जर आज आम्ही आमच्या जीवनामध्ये संघर्ष करीत आहोत, जर आज आम्ही आमच्या जीवनामध्ये कष्ट करीत आहोत, जर आज आमची परिस्थिती बदलावी असं जर आम्हाला वाटतं, तर या ठिकाणी ज्या प्रकारे जरुबाबेल असेल, यहोशुआ असेल, किंवा जे अवशिष्ट लोक आहेत ते ज्या प्रकारे परमेश्वराकडे वळलेत, त्यांनी ज्या प्रकारे परमेश्वराच्या संदेशाचा स्वीकार करून परमेश्वराकडं, त्याच्या कामाकडं, त्या मंदिराकडं ज्या प्रकारे ते वळलेत, त्याचा परिणाम काय आहे? आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईल. आजच्या दिवसापासून. आणि म्हणून जर आज आम्ही परमेश्वराला कशा प्रकारचा प्रतिसाद देणार आहोत, त्याचं प्रतिफळ आजपासून आशीर्वादांच्या रूपामध्ये आम्हाला प्राप्त होतं. प्रियांनो, आजपासून आशीर्वाद देणारा
हा परमेश्वर देव आम्हाला दिसून येतो. प्रियांनो, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारचा प्रतिसाद देणे हे आम्हाला आमच्याकरिता आशीर्वादाचं आहे. कारण एक परमेश्वरच आहे जो मनुष्याची परिस्थिती बदलू शकतो, जो मनुष्याला आशीर्वादांकडं, जो मनुष्याला उत्तमाकडं घेऊन जाणारा परमेश्वर देव आहे. सैताने करू शकत नाही का? सैताने करू शकत नाही काय? काय उत्तर द्यावं? सैतान मनुष्याला या जगामध्ये आर्थिक दृष्टीने सबळ करू शकत नाही काय? हो म्हणावं, नाही म्हणावं, हो म्हणावं, नाही म्हणावं, मोठा प्रश्नच आहे. तुम्हाला आठवतं प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानाने त्या उंच ठिकाणी नेलं आणि सर्व जग, सगळं वैभव दाखवलं आणि काय म्हणाला तो? मला नमन कर, म्हणजे हे सर्व काही मी तुला दे. सैतानही मनुष्याला या जगामध्ये आर्थिक दृष्टीने सबळ करू शकतो, परंतु जर आम्ही सैतानाच्या सहाय्याने आर्थिक दृष्टीने किंवा या जगातील दृष्टीने सबळ होऊ पाहतो, त्याचा परिणाम नाश आहे, कष्ट आहेत, दुःख आहे आणि शेवट हा नाश आहे. आम्ही जेव्हा परमेश्वराकडे वळतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सहाय्याने आमच्या जीवनामध्ये पुढे जातो, आर्थिक आशीर्वाद आहे, सर्व प्रकारचे आशीर्वाद आहे आणि त्यासोबतच सार्वकालिक जीवन देखील आहे. जे लोक स्वतःला या जगापुरती मर्यादित करून पाहतात, आज अनेक लोक आहेत बरं, जे पुष्कळदा काही गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो, परंतु आज अनेक लोक आहेत की ज्यांनी स्वतःला सैतानाकरिता वाहून दिलेलं आहे. वाईट कृत्यांसाठी, वाईट गोष्टींसाठी त्यांनी स्वतःला वाहून दिलेलं आहे. ते खूप आर्थिक दृष्टीने, जगाच्या दृष्टीने फार फेमस आहेत, प्रसिद्ध लोक आहेत. काहींची यादी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला नवल वाटेल की हे कसं काय तिथपर्यंत, परंतु ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत प्रियांनो. परंतु परिणाम काय आहे? परिणाम त्या ठिकाणी नाश आहे. परिणाम काय आहे? परिणाम नाश आहे. आणि म्हणून हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की आम्ही परमेश्वराकडे वळावं आणि परमेश्वराच्या सहाय्याने, कारण हा परमेश्वर देव केवळ या जगातच नव्हे तर तो आम्हाला स्वर्गातही आम्हाला आशीर्वादित करणारा किंवा त्या ठिकाणी अधिकार देणारा तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. चौथा संदेश, हा शेवटचा संदेश जो हग्गईच्या पुस्तकातून आम्हाला पाहायला मिळतो, हा प्रामुख्याने जरुबाबेला करिता आहे. त्या ठिकाणी परमेश्वर देव जरुबाबेला म्हणतो की मी तुला निवडले आहे. वचन 23, 2 अध्याय वचन 23. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुबाबेला, शलतिएलाचा पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करेन, असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडले आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण मी तुला निवडले आहे आणि मी निवडून काय करणार आहे, तर माझ्या सेवका मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखा करेल. हा संदेश जो प्रांताधिकारी त्या ठिकाणी आहे जरुबाबेल, या जरुबाबेला करिता हा चौथा संदेश हग्गईने दिलेला आहे. ज्या ठिकाणी या अधिकाऱ्याला, या प्रांताधिकाऱ्याला हग्गई परमेश्वराचा संदेश सांगतो की जरुबाबेला मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीप्रमाणे करेल, कारण मी तुला निवडलेला आहे. मुद्रेच्या अंगठीसारखे काय शिकायला मिळतं त्यामधून, तर अधिकार आणि विशेष स्थान आम्हाला त्यातून पाहायला मिळतं. मुद्रेच्या अंगठीप्रमाणे विशेष अधिकार, विशेष स्थान त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आणि हा जो संदेश आहे हा जरुबाबेलाच्या जीवनात आम्हाला कुठं पूर्ण होताना दिसतो, तर जरुबाबेल हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये अशा ठिकाणी तो आहे की
ज्या दोनही शाखा आहेत, म्हणजे योसेफ आणि मरिया, प्रभू येशू ख्रिस्ताचं जी वंशावळ आम्ही वाचतो, मत्तय आणि लूक, ही जी वंशावळ ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की दोन्ही शाखांसाठी हा जरुबाबेल जो आहे त्या ठिकाणी मुख्य आहे. जरुबाबेल ज्याच्या एका शाखेतून पुढे गेल्यावर योसेफ दिसून येतो, जरुबाबेल त्याच्या दुसऱ्या शाखेतून पुढे गेल्यावर मरिया दिसून येते, आणि योसेफ आणि मरिया यांच्या माध्यमातून या जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो या जगामध्ये आम्हाला दिसून येतो. प्रभू परमेश्वर या जरुबाबेलाला म्हणतो की मी तुला निवडलेलं आहे आणि मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखं करेल, मी विशेष अधिकार तुला देईल, विशेष स्थान मी तुला देईल. आणि ते विशेष स्थान प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं प्रियांनो, कारण मी तुला निवडलेलं आहे. ज्यांना परमेश्वर देव निवडतो त्यांना तो विशेष अधिकार आणि विशेष स्थान तो देतो. मग आज जे आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत प्रियांनो, त्या आपण सर्व देखील निवडलेले आहोत. काय विशेष अधिकार आहे आमच्याकडं? काय विशेष अधिकार आहे आमच्याकडे? सांगा बरं, आहे का आपल्याकडं कुठला विशेष अधिकार? देवाची मुले होण्याचा अधिकार. यापेक्षा अजून मोठा अधिकार कोणता असायला पाहिजे? देवाची मुले होण्याचा अधिकार. कारण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. सर्वात मोठा अधिकार आहे प्रियांनो हा देवाची मुले होण्याचा अधिकार. तुम्ही आणि मी देवाची मुले आहोत, आणि म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा लोकांची परिस्थिती बदलते. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा लोकांचे आजार बरे होतात. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा लोकांना सांत्वन प्राप्त होते. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा लोकांच्या जीवनामध्ये मोठमोठ्या गोष्टी घडतात. का? हा विशेष अधिकार आहे. हा विशेष अधिकार आहे जो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त झालेला आहे. आपली निवड करण्यात आली आणि म्हणून हा अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे. प्रियांनो, या जगातल्या कितीही श्रीमंत माणसाकडे तुम्ही जा आणि त्याला म्हणा की स्वर्गामध्ये आपल्यासाठी जागा विकत घेऊन दाखव, घेऊ शकतो का तो? तुम्ही आणि मी किती पैसे दिले तिथं जागेसाठी? आम्ही किती पेमेंट केलेलं आहे त्या स्वर्गात स्थान प्राप्त करण्यासाठी, त्या जागेसाठी? निवड झाली म्हणून विशेष अधिकार आणि त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये विशेष स्थान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, परमेश्वर देव जरुबाबेलला म्हणतो की मी तुला निवडलेलं आहे म्हणून मी तुला मुद्रेच्या अंगठीसारखं करेल. आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत प्रियांनो, आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने निवडलेलं आहे. म्हणून आपला अधिकार ओळखा, आपलं स्थान ओळखा. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवावं की आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत, कारण आम्ही विशेष लोक, आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने आहोत. प्रियांनो, आज आमची परिस्थिती काहीही असेल परंतु परमेश्वर आम्हाला उत्तमाकडून सर्वोत्तमाकडे घेऊन जाणार आहे. जर परिस्थिती बिघडलेली आहे तर त्या ठिकाणाहून तो आम्हाला उत्तमाकडे घेऊन जाणारा आमचा प्रभू परमेश्वर तो आहे. प्रियांनो, आज या हग्गईच्या पुस्तकावरती मनन करत असताना जे 4 संदेश हग्गईने दिलेले आहेत ते म्हणजे तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा, या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, आणि आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन, मी तुला निवडले आहे. या प्रियांनो, आपले डोळे बंद करूया आणि आज या संदेशांच्या माध्यमातून परमेश्वर देव आमच्यासोबत काय बोलत आहे ते समजण्याचा प्रयत्न आपल्या आत्म्यामध्ये आपण करूया. देवाचा आत्मा जो आमच्या हृदयाशी बोलणारा आहे, आमच्या जीवनामध्ये अंतःकरणात खोलवरती काम करणारा आहे, तो आज आम्हाला काय सांगत आहे? आम्ही कशा प्रकारचं जीवन आज जगत आहोत आणि आम्ही काय करण्याची गरज आहे? आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. खूप कष्ट करत आहात, हाती थोडे लागत आहे.
जीवन कष्टांनी, दुःखांनी, समस्यांनी भरून गेलेलं आहे. परिस्थिती बदलत नाहीये. आपल्या मार्गांकडे लक्ष लावा. परमेश्वर परिस्थिती बदलणारा आहे. वाईटाकडून उत्तमाकडे आणि उत्तमाकडून सर्वोत्तमाकडे घेऊन जाणारा आहे. तो आजच्या दिवसापासून तुम्हाला आशीर्वाद देईल. आवश्यकता आहे की आम्ही स्वीकार करावा, कबूल करावा, पश्चाताप करावा आणि परमेश्वराकडे वळावा. म्हणजे तो आजच्या दिवसापासून आपल्याला आशीर्वाद देईल. कारण त्याने आपल्याला निवडलेला आहे. आपला नाश व्हावा ही त्याची इच्छा नाही, तर या भूतलावरती तो आम्हास उंच करू इच्छितो, गौरव प्राप्त करून देऊ इच्छितो, यासाठी की आमच्या जीवनाकडून अनेकांनी त्याच्याकडं आकर्षित व्हावं. पवित्र देव बापा, आज आम्ही तुझ्या समोर आहोत. देव बापा, हक्काच्या द्वारे ही जी संदेश तू आपल्या लोकांना दिलीत आणि त्याद्वारे त्यांना उत्तेजन दिलंस, आशीर्वादित केलंस, तू त्यांना वळवलं प्रभू आणि तुझं काम तू करून घेतलंस. आज आम्ही या ठिकाणी आहोत. ही मंडळी तुझी आहे प्रभू. पवित्र देव बापा, या ठिकाणी जे आम्ही आहोत ते आम्हा प्रत्येकाची गरज तुला माहीत आहे. आम्हा प्रत्येकाची गरज तुला माहीत आहे प्रभू. आम्हा प्रत्येकाची गरज तुला माहीत आहे. पवित्र देव बापा, तू सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू सहाय्य कर. प्रभु देव बापा, तू सहाय्य कर राजा. होय पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंत देव परात्पर हे गीत गाऊ आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋण आम्हास हो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.